ना आम्ही आता तुमच्या समोर थोड्याच वेळामध्ये घेऊन येतोय एपी बॉयज नेरुल विरुद्ध वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धाराबे असा सामना आहे। धाराबे टीमने तर टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 3 ओव्हरची मॅच। आज खरोखर सचिन नाईकचं कौतुक व्हायला पाहिजे आणि आम्ही तर कौतुकच करेन, कारण विक्की भोईर नाहीये, धीरज भोईर नाहीये, भावेश नाईक नाहीये, तरी सुद्धा काय कॅप्टनशिप केली। याला म्हटलं जातं मित्रांनो टीमचा नेता, लीडर। खूप चांगली कॅप्टनशिप करत असताना क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये तुर्बे टीमला मात्र पराभूत केलं। आणि खरोखरच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्या वेळेस कॅप्टनचे विषय होतात, संघनायकाच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाते, त्यावेळेस मात्र हे नाव चर्चेमध्ये असतं। हे नाव सचिन नाईक हे आवर्जून घेतलं जातं कॅप्टनशिपच्या यादीमध्ये। सलामीची जोडी तुम्ही पाहताय, विशाल भोईर आणि त्याच्या जोडीला सचिन नाईक। रोनित बॉलिंग साठी ओव्हर नंबर 1 मध्ये खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय। नाईक चषक, नाईक कुटुंबाच्या आधारित ही स्पर्धा। सेव्ह द ट्रीज, झाडी जगबा, झाडी लाभा। चला टायमर सेट आम्ही करतोय, लक्षात घ्या। एपी बॉयज नेरुल 2 षटक 10 मिनिटं, 10 मिनिटांमध्ये तुमचं षटक पूर्ण झालं नाही तर ती करत असताना प्रयत्नाला यश आलं नाहीये। पहिला बॉल डॉट। दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, तिथे खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 रन। सातत्याने आम्ही ऐकलेले आहेत, ज्यावेळेस निवडणुकाचा कालखंड होता त्यावेळेस नाईक साहेबांच्या कॅम्पेन रथ मध्ये हे आम्ही गाणे सातत्याने ऐकलेले आहेत। चौकारानं खातं उघडले, टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 4। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु पहा आमच्याकडे पंच वळतायत। यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या आता 5। सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय। ओहो, बॅटची कडा लागली, इथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, सचिनच्या शरीरापासून दूर टाकलेला हा रोनितनं बॉल। खूप चांगली गोलंदाजी, बॅटची लिडिंग एज घेतली आणि विकेट किपरनं कुठलीही चूक केली नाहीये। खूप चांगला झेल घेतला आणि फलंदाज आउट होतोय सचिन नाईक। दिलाय रोनितनं, खूप चांगली गोलंदाजी, सचिन नाईकला आउट केलाय। टीमची धावसंख्या आता 5। कामेश नाईक गेलाय 1 डाऊन बॅटर। न्यू बॅटर बॅटिंग साठी आता कामेश नाईक। सेमीफायनल तुम्ही पाहताय, एपी बॉयज नेरुल विरुद्ध वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धाराबे टीम असा सामना। बॅकफुटला जाऊन क्रॅकिंग कबल ड्राईव्ह, खूप चांगला फटका डीप मध्ये कबसला, क्षेत्ररक्षक आगे। 1 धाव इथे मिळताना दिसते कामेश नाईकला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 6 रन। पहिल्या षटकामधील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय। टीमची धावसंख्या वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धाराबे टीम 1 गडी बाद 6। सचिन नाईकचे विकेट लवकर पडली।
स्विच इट चांगलं कनेक्शन केलं आणि बॉलला पाठवलं विशाल भोईरनं डीप थर्ड मॅन बॅकवर्ड गलीच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. कमबॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. व्हीएन ग्रुपच्या वतीने या नाईक चषक मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अजित आला बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी आता अजित पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. पहिला बॉल चांगला पपई यॉर्कर फक्त डिगआउट केला. दिशा दिली पॉइंटला. 1 धाव इथे कंप्लीट झाली विशाल भोईरच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 12. ऑन स्ट्राइक तुम्ही पाहताय त्या कामेश नाईकला ज्याच्या बॅट मधून एक सिंगल आलेले आहे. ओघो फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल टिपला तिथे मिड विकेटला सनीन आणि फलंदाज कामेश नाईक आउट. फलंदाज आता सुमुख आलाय बॅटिंग साठी. 2 धक्के लागल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 12. आज हिपी बॉईज नेरुल टीमनं चांगला खेळ केलाय. प्रत्येक मॅच मध्ये अगदी रोमांचक खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. अजित बॅकफुटला जाऊन पुल केलाय. चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल सीमा पार सुमुखच्या बॅटमधून येतोय. मच नीडेड चौकार. ड्रोन कॅमेऱ्याने ही स्पर्धा दाखवली जाते. या स्पर्धेचे क्षणचित्र आमच्या ड्रोन व्ह्यूनं टिपले जात आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. चांगला फटका बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच पुलचा फटका सुमुखच्या बॅट मधून. भरपूर दरी होती मिड विकेट आणि लॉंगॉनच्या दरम्यान ती छेदली सुमुखनं. पुन्हा एकदा तसाच फटका. आता क्षेत्ररक्षक आहे तो बनेल तिथे प्रेक्षक त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे सुमुखच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. छत्रपती शिवाजी महाराज
164 किल्ले आपल्या राजाने जिंकले मित्रांनो. 111 किल्ल्यांची बांधणी केली. ओहो, इथे बॅटची कडा लागली होती की काय. खूप चांगली विकेट किपिंग, डिरेक्ट करण्याचा प्रयत्न, तिथे ओव्हर थ्रो झाले आणि तिथे 1 रन सुमुखच्या खात्यामध्ये गेलेले आहे. सिंगल न बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल, त्यामुळे सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर म्हणून 11, 21 धावा, 2 गडी बाद 21. शेवटचा बॉल शिल्लक. हाजी सध्या एपी बॉयज देरोल यांची जी निर्धारित वेळ आहे ती अगदी सुरक्षित आहे. बरोबर खेळ चाललाय. यावेळेस फास्ट लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पायरती लागलाय, त्यामुळे 1 रन लेग मॅचच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 22. चला तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. चला एपी बॉयज देरोल थोडीशी घाई करा. सनी आलाय लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केलाय गुल. बॉल सीमा पार. षटकार विशालच्या बॅट मधून. अखेर 3 विकेट गमावलेले आहेत. वाशी इंडियन्सचा मच्छिंद्र स्मृती धाराबेट टीम. दीपक ठाकूर करलाय बॅटिंग साठी. दीपक ठाकूर टीमची धावसंख्या 28. 28 ला 3. अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहून गेला दीपक साठी विकेट किपरच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल हलाय. चांगली गोलंदाजी सनीची. टीमची धावसंख्या स्कोर मूर्ती 28. यावेळेस चांगला फटका इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉल चाललाय तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत 2 धाबा ते मिळत आहेत दीपक ठाकूरला आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर मूर्ती 30. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे
ई प्रभाग समिती माजी सदस्य शिरीष प्रभाकर पाटील त्यांचं हार्दिक स्वागत। इथे बा पटकावे केलाय तिथे झेल सोडला त्यानंतर मात्र बॅकअपला 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 32 शेवटचा 1 बॉल शिल्लक। सेमी फायनलचा सामना तुम्ही पाहताय एपी बॉयज नेरुल विरुद्ध वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्फूर्ती धारावे। टॉस येथे जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 32। या इनिंगचा शेवटचा बॉल यावेळेस बॉल लॅप करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या 2 इनला लागला बॉल वरच्या कडे लागलेले बॉल चाललाय हुलकावणी देत थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मच नीडेड चौकार दीपक ठाकूरच्या बॅट मधून आलाय। अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला आणि 36 धावा झाले 37 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये एपी बॉयज नेरुल या टीमच्या समोर 37 टू विन। साऱ्या जगात डंका वाजतो सनातनी धर्माचा प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय। धन्यवाद उमेश म्हात्रे, बहुत बहुत शुक्रिया, आभार। तो ये होने जा रहा है सेमीफाइनल का तगड़ा मुकाबला एपी बॉयज नेहरू वर्सेस वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृति। चलिए बल्लेबाज, हाँ ये हुई ना बात, चल निकल पड़े हैं 2 खिलाड़ी इस द्वंद्व युद्ध को लड़ने के लिए। तो गेंदबाजी का जिम्मा सचिन नाइक अपने फील्डर को चप्पे चप्पे पर तैनात करते हुए। कसावड़ी गेंदबाजी की यहां पर जरूरत तो नहीं है लेकिन कोशिश जरूर करेंगे क्योंकि 12.33 का औसत है प्रति ओवर का और इस वक्त के लिए इस मैदान पर भविष्य में होगा पता नहीं लेकिन अब भूत में यानी अगर पिछला इतिहास कंगाला जाए तो थोड़ा सा मुश्किल जरूर है। सनी रंजित 2 बेहतरीन बल्लेबाज। सनी के लिए निकल पड़े गेंदबाज, पहली बार सचिन नाइक। ये गेंद घुमाना चाहते थे, फुलर लेंथ गेंद थी, खड़े खड़े थोड़ा सा झुक कर पास करना चाहते, स्विच हिट करना चाहते थे लेकिन पूरे से चकमा खा बैठे। डॉट बॉल खाली गेंद। देखिए 12.33 का औसत है तो यकीनन ये मुश्किल टारगेट जरूर है, तो थोड़ा रुक कर खेलना होगा, टिक कर खेलना होगा। तैयार सचिन, काफी मजा हुआ गेंदबाज, नपीतुली गेंदबाजी के लिए बहुत ही अभ्यासपूर्ण प्रशिक्षित। ये गेंद बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, यहां पर संभावना है बड़े शॉट की लेकिन सीधे गेंद निकल गई 6 रनों के लिए।
कोशिश की थी लेकिन पहुंच नहीं पाए उस गेंद तक। रन संख्या 6 से शुरू हो चुकी है। अभी भी 31 रन दूर आने वाले 16 गेंदों से। 16-31। अब परिवर्तन यहां पर किया जा रहा है क्योंकि सचिन नाइक बहुत बखूबी जानते हैं हर गेंद का महत्वपूर्ण, हर एक गेंद का जो रन है वो महत्वपूर्ण है। फलस्वरूप फील्डर को आदान प्रदान यहां से वहां से यहां शिफ्ट करते हुए सचिन अपने फील्डर को सजाने के बाद फिर एक बार तैनात सनी आक्रामकता से लबालब भरा हुआ। लक्ष्य 37 का, अब 16 गेंदे 31 का। रिवर्स शॉट गेंद सर बाउंड्री लाइन से पार। बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ सनी, क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है, उससे भी बढ़िया बल्लेबाजी हो रही है सनी द्वारा। सनी के लिए निकल पड़ा सचिन लेकर चौथी गेंद और दिशा ने की गेंद में थोड़ा सा ज्यादा गति नहीं मिल पाए तो एक रन से हालांकि चुरा लिया है आंखों में से। रन संख्या पहुंची 11 के स्थान पर 4 गेंदों की समाप्ति के बाद। लक्ष्य है 37 का, अब बची है 14 गेंदें और 26 का टारगेट। 14-26। सचिन अपने फील्डर को सजाता हुआ फिर एक बार निकल पड़ा 5वीं गेंद लेकर ओवर द विकेट। और इस बार रणजीत ने गेंद गई फाइनल की दिशा में सीधी 1 बाउंस, 2nd बाउंस, 3rd बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन। 4 रन। तो अब बची है गेंदें कुल मिलाकर 13 रन निकालने होंगे 13-22। अगर इस ओवर की बात करें तो तकरीबन 15 रन पड़े 5 गेंदों पर सचिन की इस गेंदबाजी पर। थोड़ा महंगा ओवर होता जा रहा है क्योंकि 12.33 का औसत था लेकिन यहां पर औसत को पार कर चुके 15 रन पड़े हैं लेकिन अभी भी एक गेंद आनी शेष। तो रंजीत ने अपना खाता खोला 4 रनों से। सचिन तैयार अंतिम गेंद लेकर, ये गेंद रिवर्स शॉट ये छलांग लगाना जरूरी था। गेंद गई रुकी या गई। 4 रन का इशारा आता हुआ लेकिन देखते हैं अंपायर क्या कर रहे हैं। एक अंपायर कह रहे 4 लेकिन फाइनल डिसीजन यहां पर आएगा। ये आया इशारा 4 का। 4 रन क्योंकि ऑफिशियल पंच यहां पर भी है वहां पर भी है। रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 3 ओवरों की समाप्ति के बाद 3 चौकों की सहायता से 1 छक्के की सहायता से 19 पर। रन्स। तो चलिए कहता हूं मैं भाषा परिवर्तन मेरे सहयोगी समालोचक मराठी के रवि पटेल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए रवि पटेल जी। धन्यवाद, आभार। एकंदरीत काय धावसंख्येला एक चांगला आकार केलाय तो म्हणजेच सचिनच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाजांनी सनी आणि रणजितनं। दुसरा गोलंदाज दीपक येतोय, पहिला चेंडू ओ फटकावण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर होता ऑप्शनच्या बाहेर, अपेक्षाकृत नजरेने पाहिलं होतं पंच शिवराम मोहिते सरांकडे, पण पंच मात्र स्थिर शांत शब्द निर्धाव चेंडू। समीकरण 11 चेंडू 18 धावांचं 11-18। सेमीफायनलचा तगडा मुकाबला एपी बॉयज नेहरू वर्सेस वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती। ये गेम
5 चांगला आहे, मस्त पंच आहे. क्षेत्ररक्षक पलट कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून पण चेंडू जातोय सरळ करत सीमारेषा पार येतोय. सुंदर चौकार. धावसंख्या 4 ने वाढली, पोहोचली 23 वर. अजून थँक्यू व्हेरी मच. 10 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. यासाठी निघतोय दीपक घेऊन चेंडू तिसरा. समोर फलंदाज घातक फलंदाज 2 चौकारण्याची 8 धावांवर खेळणारा रणजित. जितलाय रणजित ना. एक मिड विकेटला फटका खेळून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं सुमुख. तदरम्यान 1 धाव नक्कीच झाली. धावसंख्येला एक थोडासा आकार होईना मिळालाय. धावसंख्या 24 वर पोहोचले. अजूनही धावा हवे आहेत 13. त्यासाठी चेंडू आहेत शिल्लक 9 चेंडू 13 धावा. ही जोडी फोडणं अत्यंत गरजेचं आहे. ही जोडीला घरी पाठवणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल दीपकला. दीपक ठाकूर निघतोय चौथा चेंडू घेऊन. बाहेरची कडा आतली कडा लागली खरी. चेंडू जातोय वाया. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र इरादे स्पष्ट केले होते, ते ओळखले होतं दीपकने. लगेच हात आकुडता ठेवला. चेंडूला शॉर्ट फुटलेंवर टाकला, अलगद सोडून दिला. बॅटची कडा लागली खरी आतली खालची, पण धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या निर्धावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर बिनबाद 24 वर. आता मात्र चेंडू आहेत 8, धावा काढायच्या 13. हा निघतोय दीपक घेऊन चौथा 5वा चेंडू. कॅच. ओ झेल घेणं गरजेचं होतं, महत्वाचं होतं, अगत्याचं होतं, अतिशय नितांत गरजेचं होतं. पण चेंडू मात्र सटकला गेला, उडला गेला. धाव मात्र 1 मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 25 वर. 12 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. 7-12चा उतारा काढावा लागेल. 7 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. हा चेंडू दीपकला काढायचा आहे, कसाही कडून काढायचा आहे, तर आणि तरच 12 धावांचा कोटा राहील. अन्यथा यावर मोठा फटका आला तर सनी मात्र नक्कीच यशस्वी ठरेल. बघायचं कोण यशस्वी ठरतोय. हा चेंडू सुंदर चेंडू, चकवा चेंडू, फसवा चेंडू. खरतर नादुखोळा फटका होता तो, पण लेग बायचा इशारा मात्र नक्कीच येतो. धावसंख्या 1 ने वाढते, कशी बशी पोहोचते 26 वर. आता समीकरण आहे 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू आणि 11 धावांसाठी समीकरण आलेलं आहे. आता मात्र या षटकात म्हणाल तर 6 धावा पडल्या. चला रुद्र 11 संघनायक, आपण पुन्हा एकदा माझा आवाज ऐकत असाल तर लगेच या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. थोड्या वेळासाठी अगदी लगेचच आपण जसा सामना संपतोय तसं लगेचच कर्णधाराला बोलवणार आहोत. पण सध्या तरी समीकरण आहे 6 चेंडू आणि 11 धावांचा. फुल रन्स चेज म्हणजेच काय, या येणाऱ्या 11 धावा काढाव्याच लागतील. एबी बॉयज नेरूळ संघाला मी करतो इथे भाषा परिवर्तन करण्यासाठी माझे सहसमालोचक रविराज यांना निमंत्रण. या रविराज. धन्यवाद रवि पाटिल जी. तो यहाँ पर विशाल भोईर आता हुआ. तीसरे ओवर की बागडोर संभाले हुए. अंतिम इस ओवर की निर्धारित इस फाइनल के लिए तरसने वाली टीमों को गेंदबाजी करने के लिए विशाल तैयार होता हुआ. बल्लेबाजी पर वही चिर परिचित, वही ओपनिंग बल्लेबाज सनी और रणजीत. रन को जीतने वाला रणजीत 2 चौके और 1 इक्के की सहायता से 9 पर खेलता हुआ. वही अगर सनी की बात करें तो 2 चौके 1 छक्का 2 दुक्के, तो कुल मिलाकर 16 रनों पर. चलिए जल्दबाजी कीजिए प्लीज प्लीज, हमारे पास वक्त की कमी है. जल्दबाजी कीजिए, टाइमर यहाँ पर लगाया जा चुका है. 6 गेंदे 11 रन. चलिए जल्दबाजी कीजिए प्लीज प्लीज, डोंट वेस्ट टाइम. 6 गेंदे और 11 रन. अभी भी हल्का सा विशाल बदलाव चाहते हैं. ये निकल पड़े विशाल. तीसरे ओवर की पहली गेंद. करारा ये संभव है. 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन. 4 रन. ओम फट स्वाहा. म्हणून इथं वेळ नाहीये. 5 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण. 5-7 आणि तो विशाल चेंडू घेऊन पुन्हा एकदा. खराब फटका, पण इथे चेंडू ही खराब आहे. वाईड बॉल. 1 धाव कमी झाली. तो बचे हे 5 गेंदे और 6 रन.
5 गेंदों पर 6 रन का टोटा बनाना है। कसावट पर गेंदबाजी करने होगी, ये गेंद नहीं चलेगी। विशाल लेकर तैयार, दूसरी गेंद, अच्छी गेंद, बढ़िया शॉट, हेलीकॉप्टर उठा दिया है वहां पर। मिड विकेट पर फील्डर मौजूद, वन बाउंस फील्ड करके थ्रो करे, तब तक 2 का प्रयास करता हुआ 2 रन आसानी से पूरा हो चुका था। अब बची है 4 गेंदें 4 रन, तो 4 गेंदें 4 रन। बेहतरीन मुकाबला होता जा रहा है, बेहतरीन मुकाबला होता जा रहा है। यहां पर कसावट भरी मेहनत तो हो रही है दोनों बल्लेबाजों से। मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे। आपको करना है, वो जो भी काम करना है वो आपको करना है। चलिए फिर एक बार रुद्र इलमान निवेदन करता हूं, आप तैयार रहिए, आ जाइए प्लीज। गेंद बची है 4, रन निकाल लेंगे 4। ये निकल पड़ा विशाल, उत्तरी, देखते हैं अंपायर की तरफ, सभी की निगाह, सभी की देख रहे हैं अंपायर की तरफ निगाह, और ये फैल चुके हैं हाथ, वाइड बॉल, बेवजह रन जा रही है। अब 4 गेंदें 3 रन, 4 गेंदें 3 रन। फिर एक बार तैयार, विशाल कोशिश करता हुआ, ये तीसरी गेंद, बढ़िया शॉट, बढ़िया शॉट, आई थिंक विनिंग शॉट, लाजवाब शॉट। इसी के साथ फाइनल में पहुंच चुका है एबी बॉयज नेरुल, बहुत बहुत अभिनंदन। चला संघाने किया, एबी बॉयज संघाने किया, इकडे लगेच या वापस आलेले आहेत एबी बॉयज संघाने, लगेच इकडे या नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी। 2 नाही होणार ना, 3 ओव्हर